टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते. तर टीईची आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघाली आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे 3 सेंटर आहे, ज्यामध्ये बेळगाव कर्नाटक आहे, देवळाली सेंटर नाशिक आहे, कोल्हापूर सेंटर आहे. तर ह्या 3 सेंटरवर महाराष्ट्र या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा ग्राउंड या ठिकाणी आहे. आणि बाहेर सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं ग्राउंड आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांमध्ये तारीखमध्ये या ठिकाणी संभ्रम आहे. भरपूर विद्यार्थ्यांना वाटत आहे की नेमकी तारीख काय आहे आपल्या जिल्ह्याची, कोणत्या सेंटरवर. तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कन्फ्युजन या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड, कोणकोणत्या तारखेला सेंटरवर ते तुम्हाला सांगणार आहे. जीडीच्या जागा, लोकेशन सर्व सांगणार आहे. कागदपत्राबद्दल सुद्धा बोलणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून टी आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात. 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. तर कोल्हापूर सेंटरवर ग्राउंड असणार आहे. लोकेशन जे आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी. आणि या ठिकाणी ज्या जीडीच्या ज्या जागा आहेत, 161 जागा जीडीच्या आहेत. त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या 9 आहेत, चीफ कम्युनिटीच्या 4 आहे, इक्विपमेंट रिपेअरच्या 2 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे, वॉशरमॅनची 1 आहे. तर या ठिकाणी जे ग्राउंड असणार आहे महाराष्ट्राचा, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर 16 नोव्हेंबरला या ठिकाणी ग्राउंड आहे महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही बघू शकता कोल्हापूर सेंटरला. तर या ठिकाणी तुम्ही जागा बघू शकता. जीडीच्या 195 जागा आहे. त्याचबरोबर सोल्जर ट्रेड्समॅनच्या 13 आहे, क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीच्या 6 आहे, इक्विपमेंट रिपेअरच्या 2 आहे, टेलरची 1 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे. तर कोल्हापूर सेंटरला आपलं ग्राउंड आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 16 नोव्हेंबरपासून या ठिकाणी ग्राउंड आहे, लक्षात ठेवा. तर 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे. ठीक आहे. तर आता 16 नोव्हेंबरला ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड आपल्याला 15 नोव्हेंबरलाच या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे. कारण की टी आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते. आणि 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे, तर ते सोलापूर जिल्हा आहे, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आहे. आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव. आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रमण्यम आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे, रायगड आहे, या जिल्ह्याचं ग्राउंड आहे. त्यानंतरचं जे सेंटर आहे तर ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सिकंदराबाद तेलंगणा. लोकेशन आहे थापर स्टेडियम, एओसी सेंटर, सिकंदराबाद तेलंगणामध्ये. तर जीडीच्या ज्या जागा आहे 298 जागा जीडीच्याच आहे. आणि ट्रेड्समॅन क्लर्कच्या यामध्ये 11 जागा आहे, क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, चीफ स्पेशलची 1 आहे, स्टेवर्डची 1 आहे, आर्टिसन मेटलर्जीची 1 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे. तर टोटल या ठिकाणी तुम्ही जागा बघू शकता. तर आपलं जे ग्राउंड असणार आहे 16 नोव्हेंबरपासून या ठिकाणी महाराष्ट्राचं जे ग्राउंड आहे हे 18 नोव्हेंबरपासून आहे. 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, जळगाव. आणि त्याचबरोबर जे 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम आहे, नाशिक आहे, परभणी आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, पुणे, रायगड आहे. त्यानंतरचं जे सेंटर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर ते बेळगाव कर्नाटकचं सेंटर आहे. तर लोकेशन तुम्ही बघू शकता, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगाव कर्नाटक हे लोकेशन आहे. आणि 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे त्याचबरोबर तुम्ही जागा बघू शकता या ठिकाणी बेळगाव कर्नाटकच्या. तर जीडीच्या 320 जागा आहे, भरपूर जागा आहे, ट्रेड्समॅनच्या 5 आहे, आणि क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीची 1 आहे, स्टेवार्डच्या 2 आहे, आणि हेअर ड्रेसरची 1 आहे. तर 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे, तर 16 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे. आणि 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा आहे, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे. आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव ह्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे. आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे, रायगड आहे. त्यानंतरचं जे सेंटर आहे मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, देवराळी सेंटर नाशिक आहे. तर लोकेशन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड, नाशिक, महाराष्ट्र.
तर जीडीच्या ज्या जागा आहेत 330 जागा आहे, भरपूर जागा जीडीच्या आहे. ट्रेड्समॅनच्या यामध्ये 16 जागा आहे, क्लर्कची 2 आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, चीफ स्पेशलच्या 2 आहे, मेस कुकची 1 आहे, आरटीएन वूड वर्कची 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे, हेअर ड्रेसरची 2 आहे, वॉशरमॅनच्या 2 आहे. तर 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग. आणि 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे. आणि 18 नोव्हेंबरला सहभागी जिल्हा अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव. आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रमण्यम आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे. तर एवढे काही या ठिकाणी ग्राउंडच्या या ठिकाणी तारखा आहे. तर आता या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देतो. तर पहा, आधार कार्ड आपल्याला लागणार आहे, 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, 12वीचं मार्कशीट लागणार आहे आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिशियल लागणार आहे, टीसी लागणार आहे. त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडला दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, अनमेरिट सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेटला जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर अनमॅरिड सर्टिफिकेट तर लागतेच आणि नोटरी सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. जर रनिंग निघत असेल तर पासपोर्ट फोटो सुद्धा आपल्याला लागणार आहे. 20 फोटो आपल्याला सोबत न्यायचे, 20 ते 30 फोटो सोबत न्या. तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. जर तुम्ही रनिंग काढली तरच हे एवढे सगळे डॉक्युमेंट चेक केला जाणार आहे. जर समजा तुम्ही रनिंग काढली नाही तर एवढे डॉक्युमेंट चेक केला जाणार नाही. फक्त 1 ते 2 डॉक्युमेंट चेक केला जाणार आहे. आधार कार्ड झालं किंवा या ठिकाणी 10वीचं मार्कशीट वगैरे झालं, ठीक आहे. हे काही चेक या ठिकाणी केला जाणार आहे. बाकी दुसरे डॉक्युमेंट चेक केला जाणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आणि हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा न्या, कारण की रनिंग काढल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट चेक करता आणि झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये 18 ते 42 वर्षापर्यंत आपल्याला ही भरती या ठिकाणी देता येते. ज्यांचा 17 वय असेल त्यांना सुद्धा भरती देता येते. तर ग्राउंडचा जर आपण विचार केला 1600 मीटर रनिंग आहे आणि टायमिंगचा जर आपण विचार केला तर 1600 मीटर रनिंगसाठी जाहिरातीमध्ये तो टाइम दाखवून आला 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे, ॲक्सिलेंटमध्ये घेणार आहे. आणि 5 मिनिट 31 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत आले सेकंड ग्रुपमध्ये घेतल्या जाणार आहे, 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे असं यामध्ये दिलं आहे. पण रिअली त्या ठिकाणी कमी पूर्व त्या ठिकाणी घेतल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि यामध्ये 10 पुलअप्स आहे, 10 जर काढल्या तर 40 मार्क भेटणार आहे, 9 जर आपण या ठिकाणी काढल्या 33 भेटणार आहे, 8 जर काढल्या तर 27 भेटणार आहे, 7 काढल्या तर 21, 6 काढल्या तर 16 असे काही आपल्याला भेटणार आहे. तर आता रनिंगसाठी काय टाईम राहते रिअली तर तो त्यांच्यावर डिपेंड करते आणि किती पोरं या ठिकाणी घेणार आहे. तर ते कोणकोणत्या बॅचमध्ये 30 घेऊ शकते, 20 घेऊ शकते, 25 घेऊ शकते, 18 घेऊ शकते, 17 घेऊ शकते, 15 घेऊ शकते, त्याचबरोबर 12 घेऊ शकते, 10 घेऊ शकते, 7 घेऊ शकते, 8 घेऊ शकते, 9 घेऊ शकते, 5 घेऊ शकते, 4 घेऊ शकते, 6 घेऊ शकते, 3 घेऊ शकते, 2 1 त्यांच्यावर डिपेंड करते किती पोरं घेणार आहे, किती नाही पोरं घेणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पेपर असणार आहे. जनरल नॉलेजचे 20, विज्ञानचे 15, गणिताचे 15, 50 एका प्रश्नाला 2 गुणे 100 मार्कासाठी पेपर असणार आहे. 32% पासिंग आहे. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.